आपण आयुष्यात खूप नाती जोडतो. काही जन्माने मिळतात, काही वेळेमुळे जुळतात आणि काही गरजेमुळे टिकतात. पण खरं सांगायचं तर सर्वात सुंदर नातं कोणतं आहे? हे उत्तर प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळं असू शकतं. कोणासाठी आई, कोणासाठी बाबा, कोणासाठी मित्र, कोणासाठी जोडीदार. पण थोडा वेळ थांबून विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते. सर्वात सुंदर नातं ते नसतं जिथे रोज बोलणं होतं किंवा रोज भेटणं होतं. सर्वात सुंदर नातं ते असतं जिथे मन मोकळं राहतं, जिथं आपण अभिनय करत नाही, जिथे मी कसा दिसतो यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व असतं. आजच्या जगात लोक हसत भेटतात पण मनात रडत असतात. अशा वेळी जो माणूस तुमचं मौन समजतो, तुमच्या शांततेतील वेदना ओळखतो आणि काही न विचारता फक्त सोबत उभा राहतो, ते नातं अमूल्य असतं. आईचं नातं सुंदर असतं कारण ती स्वतः उपाशी राहूनही मुलाला पोटभर जेवायला घालते. वडिलांचं नातं शांत असतं कारण ते कमी बोलून जास्त जबाबदारी उचलतात. मित्राचं नातं हलकं असतं कारण तो हसवतो पण गरज पडली तर तुमच्यासाठी उभा राहतो. पण या सगळ्यात एक नातं आपण विसरतो, स्वतःशी असलेलं नातं. कथा: स्वतःशी नातं जपणारा माणूस. राहुल नावाचा एक साधा माणूस होता. नोकरी, घर, जबाबदाऱ्या सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण एक गोष्ट हळूहळू हरवत चालली होती. तो स्वतः सकाळी उठल्यावर लगेच फोन, ऑफिसमध्ये कामाचा ताण, संध्याकाळी थकवा आणि रात्री झोप येईपर्यंत सोशल मीडिया. तो सगळ्यांसोबत होता पण स्वतःसोबत कधीच नव्हता. एक दिवस ऑफिसमधून येताना त्याने रस्त्याकडेला एक वृद्ध आजोबा पाहिले. ते शांतपणे झाडाखाली बसले होते, हातात चहाचा कप आणि चेहऱ्यावर विलक्षण समाधान. राहुल थांबला आणि विचारलं, आजोबा, एवढ्या शांत कसे आहात? आजोबा हसले आणि म्हणाले, मी रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढतो. राहुल गोंधळला, स्वतःसाठी म्हणजे? आजोबा म्हणाले, दिवसभर सगळ्यांसाठी जगतो पण दिवसात 10 मिनिटं फक्त स्वतःला भेटतो. त्या दिवशी राहुलच्या मनात काहीतरी हललं. दुसऱ्या दिवसापासून त्याने एक छोटासा बदल केला. सकाळी उठल्यावर फोन नाही, फक्त 5 मिनिटं शांत बसायचं. फक्त 5 मिनिटं शांत बसायचं आणि मनाला विचारायचं, आज मी कसा आहे? रात्री झोपण्याआधी दिवस आठवायचा आणि स्वतःला दोष देण्याऐवजी स्वतःला समजून घ्यायचं. हळूहळू त्याचं चिडचिड कमी झालं, मन शांत झालं आणि लोकांशी वागणं बदललं कारण अंगी शांतता उतरली होती. तो आता परिपूर्ण नव्हता पण स्वतःशी प्रामाणिक होता आणि त्याला कळलं, जो माणूस स्वतःशी नातं जपतो तोच दुसऱ्यांशी नातं निभावू शकतो. स्वतःशी नातं म्हणजे स्वतःला रोज सिद्ध करणं नाही, तर स्वतःला रोज समजून घेणं. सगळ्यांना खुश करताना स्वतःला दुखवू नका. स्वतःशी प्रामाणिक असणं हेच खरी मानसिक शांती. थकवा शरीराचा नसतो, तो मनाचा असतो, कारण आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. दिवसातून थोडा वेळ फोनापासून दूर राहा आणि स्वतःशी जवळ राहा. स्वतःशी नातं जपलं तर आयुष्य हलकं होतं. तुम्ही सगळ्यांसाठी महत्त्वाचेच आहात पण स्वतःसाठी सर्वात जास्त. आजपासून दररोज थोडा वेळ स्वतःशी मैत्री करा, कारण ज्या दिवशी स्वतःशी नातं तुटलं त्या दिवशी जग जड वाटायला लागतं. मित्रांनो, आपण सगळ्यांसाठी जगतो
सगळ्यांना समजून घेतो, पण स्वतःला विसरतो. स्वतःशी प्रामाणिक राहणं, स्वतःच्या मनाचं ऐकणं, स्वतःला थोडी शांतता देणं, हे नातं जपलं तर बाकी सगळी नाती आपोआप सुंदर होतात. सिंपल लाईफ म्हणजे मोठं घर नाही, मोठे शब्द नाही, मोठे दिखावे नाहीत. सिंपल लाईफ म्हणजे मन शांत, नातं स्वच्छ आणि विचार साधे. म्हणून आज फक्त एवढंच सांगा, ज्या नात्यात तुम्हाला भीती वाटत नाही, जिथे तुम्ही स्वतःसारखे राहू शकता आणि जिथे मन हलकं होतं, तेच नातं सर्वात सुंदर. शेवटी एवढंच, नाती कमी असली तरी चालतील, पण खरी असली पाहिजेत. आणि आयुष्य साधं ठेवा, कारण साधेपणातच खरं समाधान लपलेलं असतं. आज थोडा वेळ काढा, फोन बाजूला ठेवा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी कोणत्या नात्यात खऱ्या अर्थाने शांत आहे? जिथे मला स्वतःला सिद्ध करावं लागत नाही, जिथं माझं मनही समजून घेतलं जातं आणि जिथे थकलो असलो तरी मला स्वीकारलं जातं. हे नातं जपा, कारण आयुष्य खूप लांब नाही, पण नाती मात्र आयुष्य घडवतात किंवा मोडतात. लोक खूप भेटतील, पण आपलं म्हणणारे खूप कमी असतात. म्हणून संख्या नको, खरेपणा हवा. आणि शेवटी जर कुणीच नसेल तरी स्वतःशी प्रामाणिक राहा, कारण ज्या दिवशी माणूस स्वतःचा मित्र होतो त्या दिवशी तो कधीच एकटा राहत नाही. आयुष्य साधं ठेवा, मन शांत ठेवा आणि नाती स्वच्छ ठेवा. हेच आहे सिंपल लाईफ.